नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। तमनर आखाडा येथे घरफोडी कापड व्यावसायिकाच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास। कपाटातील लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी 3,35,000चा ऐवज पळवला। राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे। या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरात खळबळ उडाली आहे। फिर्यादी अरुण साहेबराव भिसे, वय वर्ष 34, राहणार तमनर आखाडा भिसे वस्ती आणि राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार घरमालक अरुण भिसे यांचे सोने येथे जय मल्हार कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे। ते दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपले सोनई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा येथील घरी येत असताना दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली आणि त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई आणि पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामधील कानातील कर्णफुले, मणिमंगळसूत्र आणि मण्यांची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावात बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सुमारे 7 वाजता ते त्यांच्या पत्नी आणि आई यांनी घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेल्या। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15 परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे आणि साहित्याची उचकापाचक झालेली निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिलं असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दरवाजा उघडल्याचं आढळलं। त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली असता त्यामधील रोख 1,60,000 रुपये आणि 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असं एकूण 3,35,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी 7 ते रात्री 10:15 अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(4) व 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ आणि श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। माझं नाव अरुण साहेबराव भिसे, मी राहणार तमनर आखाडा। तर मी सकाळी 9 वाजता दुकानावर गेलो असता, सोनईला दुकान आहे माझं कपड्याचं। संध्याकाळी आमची तर बाळूमामाची पालखी आलेली आहे। त्या पालखीच्या संध्याकाळी 8 वाजता आरतीला घरची आरतीला गेले 8 वाजता। तर त्याच्यानंतर घरफोडी झाली व पाठीमागचा दरवाजा तोडून आतमध्ये घुसले आणि आम्ही ज्यावेळेस 10 वाजता आरतीवरून रिटर्न आलो त्यावेळेस कळलं का असं झालं। मग आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली। साधारण मुद्देमाल म्हणण्यापेक्षा आपलं 1.5 तोळं सोनं गेलं आणि 1.5 लाख रुपये कॅश गेली। राहुरी पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की मला योग्य न्याय मिळावा आणि माझा मुद्देमाल मला लवकरात लवकर मिळावा।